अयोध्येतील कथित राम मंदिरातील दानचोरीच्या प्रकरणी शिवसेनेकडून राज्यभरात आंदोलन होत असताना आता या सगळ्यामध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलेलं आहे आणि जाब विचारलेला आहे। लाखो भाविकांच्या श्रद्धेचा विश्वासघात झालेला असून मोदींनी या प्रकरणी जे मौन बाळगलेलं आहे ते सोडावं अशा तिखट शब्दात राहुल गांधींनी निशाणा साधला। तसंच सर्व देणग्यांची स्वतंत्रपणे चौकशी करावी, चौकशीचा अहवाल आणि ट्रस्टची सर्व आर्थिक खाती सार्वजनिक करावी, तसंच दोषींवर कठोर कारवाई करावी अशा प्रमुख मागण्या या पत्राद्वारे करण्यात आल्या। तसंच या प्रकरणी किती तत्परतेने कारवाई होते यावर सरकार आणि ट्रस्टची विश्वासार्हता अवलंबून असल्याचा टोलाही त्यांनी लगावलेला आहे। दरम्यान अयोध्येतील राम मंदिराप्रकरणी जे रामरक्षा आंदोलन आहे ते केवळ आता राज्यात नाही तर देशभर करणार असल्याचं खासदार संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। त्यावर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी त्यांना टोला लगावलाय। पाहूया। पारदर्शक चौकशी वगैरे सोडून द्या, आम्ही तर आंदोलनच सुरू केलं। राम मंदिर लुटी विरुद्ध भव्य आंदोलन काल केलं, रामरक्षा आंदोलन, सिक्युरिटी ऑफ राम, रामरक्षा। आणि आम्ही आता महाराष्ट्रात नव्हे तर देशात जाणार आहोत। या चौकशा वगैरे सगळ्या त्यांच्याच असतात, न्यायालय त्यांची, वकील त्यांचे, सरकारी वकील त्यांचे, चौकशा समित्या त्यांच्या, सरकार त्यांचं, दरबार त्यांचा, सगळं त्यांचं आहे। ते काय चौकशा करणार आहेत? संजय राऊत राहुल गांधींची किती गुलामगिरी करणार आहेत? आता ते असं सांगतायत की राहुल गांधी यांनी राम मंदिरातला कथित घोटाळा समोर केला। जनाब संजय राऊत, ज्या राहुल गांधींच्या सांगण्यावरून उद्धवजी ठाकरे राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला गेले नाही, राहुल गांधी आजपर्यंत राम मंदिराच्या दर्शनासाठी गेले नाही, राम लल्लाचं दर्शन घ्यावं असं राहुल गांधींना वाटलं नाही। ज्यांनी रामाचं अस्तित्व नाकारलं, राम सेतूचं अस्तित्व नाकारलं, त्या राहुल गांधींना राम मंदिराबद्दल बोलण्याचा अधिकार नाही।